नमस्कार, मी डॉक्टर पवन वाखारे. मी नेफ्रोलॉजिस्ट आहे. आजच्या किडनी डेच्या निमित्ताने आज आपण ट्रान्सप्लांट या विषयी बोलणार आहोत. किडनी ट्रान्सप्लांटसाठी लाखो लोक आज वेटिंग लिस्टवर आहेत. किडनी ट्रान्सप्लांट बद्दल तसं फारसं आपल्या समाजामध्ये अवेअरनेस कमी आहे. किडनी डोनेशन कोण करू शकतं तर लाईव्ह रिलेटेड आणि कॅडेव्हरिक असे दोन डोनेशन्स असतात. लाईव्ह म्हणजे गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे फर्स्ट डिग्री तुमचे जे रिलेटिव्ह असतात म्हणजे आई वडील भाऊ बहीण नवरा बायको आणि आजी आजोबा लिगली हे एकमेकांना किडनी डोनेट करू शकतात. आणि दुसरं जे ट्रान्सप्लांट असतं ते असतं कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांट म्हणजे ज्यामध्ये ब्लड ग्रुप वाईज वेटिंग लिस्टमध्ये एनरोलमेंट केली जाते आणि जे रुग्ण ब्रेन डेड झाले असतात त्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या परमिशन नंतर ऑर्गन डोनेट केले जातात. आता कोणीही ऑर्गन डोनर बनू शकतो. म्हणजे जर तुम्ही ऑर्गन डोनेटचा फॉर्म आधी भरला असाल तर कोणीही ऑर्गन डोनर होऊ शकतो. एक ऑर्गन डोनर जवळपास 5 ते 6 लोकांचा जीव वाचू शकतो. म्हणजे जसं की हार्ट ट्रान्सप्लांट होऊन, लंग ट्रान्सप्लांट होऊन, लिव्हर ट्रान्सप्लांट होऊन, 2 किडनी ट्रान्सप्लांट होऊन, स्मॉल इंटेस्टाइनल ट्रान्सप्लांट करून, पॅनक्रियाटिक ट्रान्सप्लांट, त्यानंतर तुम्ही तुमचे डोळे डोनेट करू शकता. दुसरी एक शंका अशी असते की मला किडनी दिल्यानंतर त्रास होऊ शकतो का, ही शंका बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असते. तर खूप सगळ्या स्टडीमधून हे लक्षात आलंय की ऑर्गन डोनेट केल्यानंतर त्या माणसाच्या हेल्थवर मेजर असा काहीही परिणाम होत नाही. शिवाय ऑर्गन डोनेशन ज्यावेळी तुम्ही करत असतात त्यावेळी तुमच्या शरीराची सगळी तपासणी केल्यानंतरच नेफ्रोलॉजिस्ट ऑर्गन घेण्यासाठी किंवा ऑर्गन डोनेशनसाठी तयार होतात. त्यामुळे तुमच्या मनातली ही भीती घालून टाका की मला किडनी दिल्यानंतर काही त्रास होऊ शकतो म्हणून. तर आजच्या या किडनी डे निमित्त मला असं वाटतं की सगळ्यांनी आपण आज प्रतिज्ञा करूया की आय विल ऑल्सो बी वन ऑफ द ऑर्गन डोनर.